नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझ्या या देवी सर्व भूतेषु या कथामालिकेतील ही तिसरी कथा देवी स्वरूपातील अशाच एका स्त्रीस समर्पित. खरं तर ह्या माझ्या कथानायिका आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या या साऱ्या जणी. मला भावलं त्यांचं साधेपणातलंही वेगळेपण. तर त्या देवी स्वरूपासाठी आज गुंफली ही तिसरी माळा. तर चला ऐकूयात. ह्या जगात त्या इवल्याशा जीवानं पहिला श्वास घेतला. तिचं मातृत्व कित्येक वर्षांपासून आसुसलेलं. कुशीत घेण्यासाठी बाळाला वेगवेगळे डॉक्टर्स, सल्ले, बेड रेस्ट, कितीतरी टेस्ट, साऱ्या दिव्यातून ती माऊली तावून सुलाखून बाहेर पडली. या आधीच्या बाळानं तिच्या उदरातच चाहूल लागते न लागते तोवरच श्वासांशी नातं तोडलेलं. आणि आज तिच्या बाळानं डॉक्टरांच्या अथांग प्रयत्नांनी सिझेरियन का होईना या जगात पहिला श्वास घेतला. बाळाचे बाबा, आजी, काका, काकू, मावशा साऱ्यांचे चेहरे उजळले. साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ती आसुसलेली बाळाला कुशीत घ्यायला. हा पण शब्द नसताच तर. पण हा शब्द आहे. उपटसुंभासारखा नको तिथं कडमडणारा. बाळ हातात घेतलं आणि निष्णात डॉक्टरांच्या हृदयातील धडधड ही वाढली. काहीतरी वेगळं जाणवलं. तत्काळ तपासण्या झाल्या आणि क्षणाचाही विलंब न करता बाळाची सर्जरी करायचा निर्णय घ्यावा लागला. आईनं अजून तिला कुशीतही घेतलं नव्हतं. धड पाहिलंही नव्हतं. तत्काळ बाळाला दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये हलवलं. आईपासून दूर. ते जन्मजात अर्भक. काय वाटलं असेल हो तिला? काय होत असेल तिला? काही क्षणांचाही विलंब जीवावर बेतणार होता. कारण बाळाची श्वासनलिका व अन्ननलिका दोन्ही जोडलेल्या होत्या. परिस्थिती क्रिटिकल होती. ताबडतोब सर्जरी हाच उपाय. खरंच परिस्थितीपुढे होतो असा निरुपाय. आई इकडे, आईलाही टाके आलेले, बाळ तिकडे. अशा परिस्थितीत तो इवलासा जीव. पण इथे मात्र पण अगदी योग्य वेळी शहाण्यासारखा आला आणि सर्जरी यशस्वी झाली. खूप जपावे लागणार होते. डोंगरा एवढे आव्हान होते. ना बाळाला आईकडे नेता येत होते, ना आईला बाळाकडे येता येत होते. जवळपास 3 आठवडे ICU मध्ये बाळ, सीमारेषेवर. 10-1 दिवसांनी कुठे मग आई आली बाळाला कुशीत घ्यायला, दुग्धपान करवायला, अमृत वर्षा करवायला. पण आता इथं पण नको तिथं कडमडला. ते अमृत 10 दिवस वाट पाहून पाहून दुःखातिशयानं गोठलं ते कायमचंच. आणि मग काय हार मानतील असे त्या अर्भकाचे ना माता, ना पिता, ना सगळे सोयरे, ना डॉक्टर. पावडरचं दूध, इतर काही. पण डॉक्टरना विचारल्याशिवाय दुसरं काही म्हणजे काही सुद्धा नाही. सत्व परीक्षा. आणि मग तो इवलासा जीव तग धरून राहिला. दिवसामासी वाढू लागला, खेळू लागला, बागडू लागला. आई, बाबा या शब्दांचं चांदणं घरभर पसरवू लागला. ह्या साऱ्या मातृत्वाच्या तपश्चर्येत तावून सुलाखून निघालेली ही कोण? जीवन प्रवास हिचा कसा बरं? खरंच माझ्या या कथा मालिकेतील ही देवकीच जणू. देवकीनं तान्ह्यास दूर केलं, म्हणजे कानुड्यास दूर केलं. छातीसरशी नाही पकडून ठेवलं. त्याच्या भल्यासाठी वेगळं केलं त्याला. ह्या देवकीनंही तेच केलं, नाही का? पण आता काळे मेघ हटले होते. नवीन स्वप्न नटले होते. हिच्या आयुष्यात मागे वळून पाहताना काय दिसतं? वयाच्या 18व्या वर्षीच पितृछत्र हरवलं. आणि मग हिला तिथेच नोकरीवर रुजू व्हावं लागलं. शिकायची ही उमेद होतीच. ही हार मानणारी नव्हतीच.
तिनं नोकरी करत करत शिक्षणही चालू ठेवलं आणि खरं सांगू, सारं सांभाळत तब्बल 32 वर्ष नोकरी केली. जीवनसाथी अगदी अनुरूप. पावलोपावली दोघांनी एकमेकांना साथ दिली व अजूनही देत आहेत. जीवन में पिया तेरा साथ रहे, जीवन में पिया तेरा साथ रहे, हे जीवन गाणे यांना तंतोतंत लागू पडते. तालबद्ध, लयबद्ध. हिचे गुणविशेष किती सांगावेत? स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा आणि मॅनेजमेंटच्या भाषेतच सांगायचं झालं तर राईट थिंग ॲट अ राईट प्लेस ॲट अ राईट टाईम अँड विथ राईट क्वांटिटी अँड क्वालिटी, ही मॅनेजमेंटची सगळी प्रिन्सिपल्स तंतोतंत पाळणारी. पाककला, शिवणकाम, फुलांची आकर्षक सजावट, भरतकाम, कलाकुसर या साऱ्यातच अव्वल. पण एवढ्यावरच हिचा जीवनप्रवास थांबत नाही. ही काही वेगळ्याच मातीने घडलेली. 32 वर्षांच्या अथाक प्रयत्नानंतर, नोकरीनंतर, जीवन साथीदाराच्या विचाराने, त्यांच्या म्हणजे सल्ल्याने, विचार विनिमयाने हिने थांबायचे ठरवले. म्हणजे फक्त नोकरीतून अलिप्त होण्याचं. पुढील वाटचाल तर याहूनही अधिक मनमोहक. मंगला मोहिनीराज प्रायव्हेट ट्रस्टचं काम 2000 ते 2024 पर्यंत फायनान्स रिलेटेड काम पाहणारी ही बुद्धिमान, तितकीच सात्विक सौंदर्यवती, उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर. तुमच्याबद्दल काय आणि काय काय सांगावं? माधुरी खुर्जेकर, फिनमेंट लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणारी. SIP, SWP, GST, IT इत्यादी अनेक कामामध्ये, क्षेत्रामध्ये पती व जावई यांच्या खांद्यास खांदा लावून जबाबदारीची धुरा समर्थपणे पेलणारी ही कर्तृत्ववान स्त्री, वेगवेगळ्या रंगात खुललेली. आजची ही नवरात्रीची तिसरी माळ हिच्यासाठी खास. ऐकायचंय मग ही कोण? तर सांगते. अहो, ही पण आमची विहीणबाई, म्हणजे ह्या आमच्या विहीणबाई. माझा मुलगा कौस्तुभ यांचा जावई, दिनार यांचे पती, आता ते मोठं झालेलं बाळ म्हणजे यांची कन्या अपूर्वा, आमची स्नुषा. त्या कन्येलाही आता झालंय बाळ. एवढंच छान अनवेद. किती झपाट्यानं पुढे सरकला काळ. नाव सांगूच म्हणता. ह्या माधुरी दिनार खुर्जेकर, पूर्वाश्रमीच्या माधुरी माधव ठाकूर, भुसावळच्या. आता इतकं सांगून झालं. ह्या उपर सांगायचं काय राहिलं? हे कथापुष्प त्यांच्यासाठी वाहिलं. श्री गुरुदेव दत्त. या देवी सर्वभूतेषु देवकी रूपेण संस्थितः. नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.